एकीकडे कोकणामध्ये गणपती धूम सुरू असताना दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम सुद्धा वाजू लागलेत। निवडणुका कधीही लागतील। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक जण इच्छुक आहेत। आपल्याबरोबर आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष, उत्तर मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आपल्याबरोबर आहेत, संतोष जैतापकर आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, तेही इच्छुक आहेत। काय कधी सांगतात पाहूया। काय संतोषजी, नमस्कार, स्वागत आहे लोकशाहीमध्ये। काय कधी तुमचं नाव पुढे येतंय, काय सांगा? जनतेकडनं मागणी आहे, त्या जनतेने केलं आणि जर पक्षाने मला संधी दिली तर मी 100%ली निवडणूक लढवण्यास तयार आहे। आताची निवडणूक म्हणजे खूप काय वेगळीची निवडणूक वाटते, कारण का आता लोकसभा आपण पाहिल्या, लोकसभेमधले रिझल्ट आपण पाहिले आणि आता आगामी विधानसभा निवडणूक कसं पाहताय या गोष्टीकडे? नाही, नक्कीच ही निवडणूक मला असं फार काही कठीण वाटत नाही आहे की सहजासहजी आम्ही जर गुहागर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर एकंदरीत मी ज्या ठिकाणी फिरतो आहे पूर्ण मतदारसंघात, तर मला वाटत नाही इथे काही जिंकणं कठीण आहे असं। पण समोर माथाभर उमेदवार असते, कारण आता आपण बघतोय आमदार भास्करशेठ जाधव ठाकरे गटातून किंवा विक्रांत जाधव, समोर कोणी असू शकतं। अशा परिस्थितीमध्ये कसं मला तरी वाटते लोकांनी असं ठरवलं की त्यांना नाळ दिलं पाहिजे, कारण 15 वर्षामध्ये काही विकास या गुहागरचा झालेला नाही आहे। आणि हे नेतृत्वहीन जे आधीच्या आहेत त्यांनी काय असं नेतृत्व वगैरे काय त्या पद्धतीने केलेलं आहे, जनतेला काय दिलेलं नाही आहे। ज्या अपेक्षा आज 15 वर्ष आपण आणि तुम्ही तुमच्याकडे 9-9, 10-10 मंत्रिपदाची खाती असूनसुद्धा जी अपेक्षा जनतेला पाहिजे होती ती जनतेची अपेक्षा पूर्ण झालेली आहे। त्यामुळे जनता मतपेटीतून त्यांचं सडेतोड उत्तर देणार एवढं मात्र नक्की। माझे आमदार मी जर भविष्यामध्ये जर मला संधी दिली, जिंकून नक्कीच येणार, मला तेवढी खात्री आहे। तुमचं नाव पुढे येतं आहे, वरिष्ठ पातळीवरती अशी काही चर्चा झाली काय एकंदरीत तुमच्या नावाची? नाही, तसं काही चर्चा अशी काही चर्चा वगैरे झालेली नाही आहे। कधी काय होईल सांगता येत नाही, शेवटी पक्ष जो आदेश देईल। तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला मिळेल असं वाटते काय? कधी तुम्हाला मनापासून काय वाटते का? नाही, असं मी आता काहीच सांगू शकत नाही त्या बाबतीत। मिळालं तर नक्कीच त्याचं मी सोनं करेन एवढं मला खात्री। आपल्याकडे चांगला कोकण किनारा आहे, पर्यटन आहे, पर्यावरण आहे, काय वाटतं साहेब, खरंच विकास झाला आपल्याकडे? मला तरी वाटते बिलकुल झाले नाही, कारण इकडचे जे राजकीय नेते आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी फक्त स्वतःची पोळी भाजण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे गुहागर हा दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा फार मागे गेलेला आहे। यानेच फक्त स्वतःचं घर माझं कसं होईल किंवा माझ्या भावाचं कसं होईल किंवा माझ्या जवळच्या लोकांचं कसं होईल इथपर्यंतच भर दिलेलं आहे। फक्त स्वतःच्या पोळी भाजण्याचं इथे काम त्यांनी केलेलं आहे आणि तर त्यांच्या इथे कामं केलेलं आम्हाला तरी काही दिसत नाही आहे। त्यामुळे पर्यटनामध्ये गुहागर हा मागासलेलाच राहिलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे। इथे राजकारणी म्हणजे नेमकं कोण, तुमचं नेमकं बोट कोणाकडे आहे? तर राजकारणी म्हटल्यानंतर लोकप्रतिनिधी आले, आमदार पण असतात, सगळेच असतात, ते काय सांगायची काय आवश्यकता आहे? आमच्याकडे गुहागरमध्ये तशीच अवस्था आहे। काय विकास झाला? काही 15 वर्षात काहीच विकास झाला नाही। पर्यावरणपूरक काहीच गोष्ट काहीच नाही। पूर्णपणे गुहागर याच्यामध्ये मागे राहिलेलं आहे आणि हे सगळे जनतेने ओळखलेलं आहे, जनतेचे सगळे लक्षात आलेलं आहे। जनता त्याचं उत्तर मतपेटीतून आता 1-2 महिन्यात त्यांना देईलच। त्या संधीचं नक्की सोनं करीन, मी 100% निवडून येईन असं वक्तव्य या ठिकाणी संतोष जैतापकरनी केलं। कॅमेरामॅन सायशक सर, निसाशक, लोकशाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।